नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर चॅनलवर एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं स्वागत करतो। मित्रांनो, ह्या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना हा जो विषय डिस्कस करत आहोत त्या विषयामध्ये आपण काही दिवसापासूनच एक नवीन टॉपिक सुरू केला होता, तो म्हणजे घटक राज्याचं कार्यकारी मंडळ। आता घटक राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये आपण पाहिलं होतं की 4 घटकांचा समावेश होतो। एक म्हणजे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता। या 4 पैकी 2 टॉपिक आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, जसे की राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचं चॅप्टर आपण लास्ट चॅप्टर जे डिस्कस केलेला आहे लास्ट व्हिडिओ, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला आय बटनवरती मिळेल। आता आज आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आज आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे मंत्रिमंडळ। ठीक आहे, आता मंत्रिमंडळ जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळासंदर्भात आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते प्रश्न विचारले जातात। एक तर मंत्रिमंडळाचं जे घटनात्मक स्थान आहे त्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात। आता त्याला जर आपण समअप काही मुद्द्यांमध्ये केलं तर होते काय की मंत्रिमंडळ ह्या पदांची किंवा जे काही घटक राज्याचं मंत्रिमंडळ असते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्या मंत्रिमंडळाची नियुक्ती कशा प्रकारे केली जाते, त्यांची पात्रता काय असते, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात आणि त्यांचे घटनात्मक स्थान काय आहे, याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात। तेच मुद्दे आज आपण या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला जर आपले व्हिडिओ नियमित मिळत नसतील तर तुम्ही एकलव्य एज्युकेटर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। आणि जर तुमचे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप असेल तर तुम्ही हा माझा नंबर ॲड करा, तुम्हाला त्या ग्रुपवरती आपल्या ह्या व्हिडिओच्या लिंक ह्या शेअर केल्या जातील। ठीक आहे मित्रांनो, बघूयात आपण मंत्रिमंडळ। तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा आहे की याच्या आधीचं जे लेक्चर आहे मुख्यमंत्री ह्या चॅप्टर संदर्भात, तर ते तुम्ही पाहिलं असेल अशी अपेक्षा करतो। त्यामध्ये आपण काही मुद्दे पाहिले होते, त्यामध्ये कलम 163, 164 हे आपण डिस्कस केलं होतं। पण आजचं जे लेक्चर आहे की जे लेक्चर आपण मंत्रिमंडळाशी रिलेटेड पाहत आहोत, तर लक्षात घ्या मित्रांनो, मंत्रिमंडळासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय पाहायचं आहे, वैशिष्ट्ये, मंत्रिमंडळाची नियुक्ती, ठीक आहे, त्यांचा कार्यकाळ आणि ह्या किंवा त्यांचे अधिकार, हे जे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे तुम्हाला ह्या 2 मुद्द्यांमध्येच पूर्णपणे असे समाविष्ट झालेले आहेत। त्याआधी डिस्कस करू, लगेच तुम्हाला समजून येतील। ठीक आहे, बघूया आपण। आता मंत्रिमंडळासंदर्भात आपण पाहत असताना आपण 2 मुद्दे प्रकर्षाने पाहणार आहोत की हे जे मंत्रिमंडळ आहे घटक राज्याचं, ते मंत्रिमंडळ त्यांचे घटनात्मक काय स्थान आहे आणि त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात। लक्षात घ्या मित्रांनो, हे डिस्कस करत असताना एक तुम्हाला याच्या आधी काही दिवसापूर्वी आपलं लेक्चर झालेलं होतं की ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये केंद्रीय जे मंत्रिमंडळ होतं ते मंत्रिमंडळ अगदी तुम्ही कंपॅरिझन करून डिस्कस करा। म्हणजे हे लेक्चर पाहिल्यानंतर तेही लेक्चर आधी पाहून घ्या तुम्ही। ठीक आहे, की केंद्र सरकारचं जे मंत्रिमंडळ आहे ते कशा प्रकारे असते, कारण की जर तुम्ही कंपॅरिझन बेस जर हे डिस्कस केलं तर ऑलमोस्ट मुद्दा तुमच्या कायम लक्षात राहू शकतो। ठीक आहे, बघूया आपण की घटक राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्या घटक राज्याचं मंत्रिमंडळ त्यांचं घटनात्मक स्थान काय आहे। ठीक आहे, आता घटनात्मक स्थान ते आपल्याला कलम 163 आणि कलम 164 मध्ये दिलेलं आहे। बस 2च तरतुदी आहेत घटक राज्याच्या मंत्रिमंडळाशी रिलेटेड की ज्या आपल्याला परीक्षेला आवश्यक आहेत। त्यापैकी सुरुवात करू आपण कलम 163 पासून। कलम 163 मध्ये 3 उपकलम आहेत। ठीक आहे, जसे की उपकलम 1 कलम 143 उपकलम 1। उपकलम 1 मध्ये असं सांगितलं की राज्यपालांना त्यांचे स्वविवेकाधिकार वगळता इतर सर्व अधिकार पार पाडत असताना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल। एक्झॅक्टली अशा प्रकारचे ही तरतूद आहे। लक्षात घ्या मित्रांनो, स्टेटमेंट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या। काय म्हटलं तिथे की राज्यपाल, बरोबर आहे, राज्यपाल। आता राज्यपालांना जे अधिकार प्राप्त होतात, ठीक आहे, अधिकार त्याला आपण 2 याच्यामध्ये डिवाइड करू की राज्यपालाचे अधिकार एक आहे स्वविवेकाधिकार, ठीक आहे, आणि इतर अधिकार। आता स्वविवेकाधिकार म्हणजे काय, तर असे अधिकार की जे राज्यपाल, असे काही अधिकार राज्यपालांचे की जे घेण्यासाठी, जे अधिकार पार पाडण्यासाठी त्यांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही। ठीक आहे, जसं की उदाहरणासाठी मी सांगतो तुम्हाला की घटक राज्यामध्ये आता मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, बरोबर आहे। परंतु जर स्पष्टपणे कोणत्याच पक्षाला किंवा कोणत्याच व्यक्तीला जर स्पष्ट बहुमत प्राप्त होत नसेल
तर अशा सिच्युएशनमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करायची हा स्वविवेकाधिकार आहे राज्यपालांचा. मग असा जे स्वविवेकाधिकार आहे हे स्वविवेकाधिकार पार पाडण्यासाठी राज्यपालांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नसते. परंतु इतर जे अधिकार आहेत, इतर अधिकार कोणते? ठीक आहे, मग इतर अधिकार सर्वच, जसे की घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे पास करून घेणे ते अधिकार आहेत. तर त्या अधिकार पार पडत असताना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच त्यांना पार पाडावे लागतात. किंवा राज्य निवडणूक आयोग आहे, ठीक आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे म्हणजे MPSC, त्यांचे सदस्य त्यांची नियुक्ती करणे, ते जे अधिकार आहेत इतर सर्व अधिकार, तर ते अधिकार पार पडत असताना राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ निर्माण केलं जाईल अशी तरतूद आपल्याला कलम 163 उपकलम 1 मध्ये दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर कलम 163 नुसार मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ या पदाची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर मुद्दा आहे कलम 163 उपकलम 2. उपकलम 2 मध्ये असं सांगितलं की राज्यपाल जेव्हा स्वविवेकाधिकाराचा वापर करतील तेव्हा त्या अधिकारासंदर्भात न्यायालयात कोणताही प्रश्न म्हणजे मांडता येणार नाही किंवा त्याच्यावर कोणतीही चौकशी करता येणार नाही. म्हणजेच राज्यपालाच्या ह्या स्वविवेकाधिकाराचं काय केलं, इथे रक्षण केलं. एक्झॅक्टली, म्हणजे जेव्हा राज्यपाल आपले स्वविवेकाधिकार पार पाडत असतात तेव्हा ते स्वविवेकाधिकार अंतिम असतील, त्याच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे जसं मगाशी आपण पाहिलं एक त्यांचा स्वविवेकाधिकार की जर स्पष्ट बहुमत कोणालाही नसेल तर अशा वेळेस कोणत्याही व्यक्तीला ते काय करू शकतात, मुख्यमंत्रीपदी नियुक्त करू शकतात. मग आता या निर्णयाविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही आणि जरी न्यायालयात गेलो आपण तरी न्यायालय तिथे आपल्याला रिस्पॉन्स देणार नाही, कारण की तो निर्णय त्यांचा अंतिम निर्णय असतो. ठीक आहे, म्हणून ह्या स्वविवेकाधिकाराचं रक्षण केलं जाईल अशा पद्धतीचं हे जे कलम 163 उपकलम 2. त्यानंतर कलम 163 मध्ये उपकलम 3 जे आहे, तर 3 मध्ये असं सांगितलं की मंत्रिमंडळ हे जे इतर अधिकार आहेत राज्यपालांचे, तर राज्यपालांना इतर अधिकार पार पडत असताना जो मंत्रिमंडळाचा सल्ला आहे, मंत्रिमंडळाच्या या सल्ल्याची न्यायालयामध्ये चौकशी करता येत नाही. ठीक आहे, न्यायालयाच्या माध्यमातून त्याची चौकशी करता येणार नाही, तो सल्ला न्यायालयात मांडता येणार नाही. म्हणजे आवश्यक तो कोणताही सल्ला राज्यपाल जेव्हा इतर अधिकार पार पडत असतात ते अधिकार पार पडत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ काय करू शकते, कोणताही सल्ला राज्यपालांना देऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या त्या सल्ल्याविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. अशा प्रकारचे हे जे 3 कलम आहेत हे कलम 163 मध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे, हे झालं एक. आता पुढचा मुद्दा आहे कलम 164, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, की ज्यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता कलम 164 काय, तर कलम 164 मध्ये जसं की फर्स्ट कलम 164 याच्यामध्ये 5 उपकलम आहेत. ठीक आहे, 5 उपकलम आहेत. मग ह्याच्या 5 उपकलम आहेत, 5ही आपल्याला क्रमानुसार पाठ पाहिजे. ठीक आहे, जसं की कलम 164 मध्ये उपकलम 1. उपकलम 1 मध्ये काय सांगितलं, मी अगदी शॉर्टमध्ये ते लिहिलं, लक्षात घ्या, व्यक्तिगत जबाबदारी. पण ॲक्च्युअलमध्ये काय सांगितलं त्याच्यामध्ये, कलम 164 उपकलम 1 मध्ये असं म्हटलं की राज्यपाल एका व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री, ठीक आहे, चीफ मिनिस्टर मुख्यमंत्रीपदी करतील आणि त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची नियुक्ती करतील. एक्झॅक्टली, लक्षात घ्या मित्रांनो. पुन्हा राज्यपाल इथे काय आलं, कलम 164 मध्ये उपकलम 1 मध्ये काय सांगितलं की राज्यपाल काय करतील, कोणत्याही एका सदस्याची नियुक्ती चीफ मिनिस्टर मुख्यमंत्रीपदी करतील आणि एकदा का त्या व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी केली की मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल काय करतील, इतर मंत्र्यांची मिनिस्ट्रीज, एक्झॅक्टली, इतर मंत्र्याची नियुक्ती करतील. अशा प्रकारे इथं सांगितलं ह्या कलम 164 उपकलम 1 मध्ये. आणि पुढे असं म्हटलं की राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतील. एक्झॅक्टली, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत. लक्षात घ्या मित्रांनो, कलम 164 उपकलम 1 मध्ये 3 मुद्दे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. काय, तर राज्यपाल काय करतील, एका व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी आणि मग मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची नियुक्ती करतील. आणि हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कधीपर्यंत पदावर राहू शकतात, तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत. एक्झॅक्टली, आता इथे राज्यपालांची मर्जी म्हणजे थोडक्यात बहुमत आहे, किंवा इथे असंही होऊ शकते की मुख्यमंत्री जोपर्यंत त्यांना बहुमत आहे तोपर्यंत पदावर राहतात. परंतु हे जे इतर मंत्री आहेत तर इथे काय होते, इतर जे मंत्री आहेत
इतर मंत्र्यांपैकी जर एखादा मंत्री पदावरून जर काढायचा असेल तर राज्यपाल त्यांना पदावरून काढू शकतात, परंतु तसा सल्ला मुख्यमंत्र्यांचा आवश्यक असतो. जर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिला की मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला पदावरून काढायचं, तर अशा वेळेस तो एक इंडिव्हिज्युअल जो मंत्री असतो तो मंत्री पदावरून काढला जातो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतील. म्हणून याला काय म्हटलं, व्यक्तिगत जबाबदारी, व्यक्तिगतरित्या. ठीक आहे. आणि व्यक्तिगतरित्या प्रत्येक मंत्री हा राज्यपालाला जबाबदार असतो, उत्तरदायी असतो. हा एक मुद्दा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, कारण की परीक्षेमध्ये विचारलं जातं स्टेटमेंटमध्ये. जसे की स्टेटमेंट अ, त्यामध्ये असं म्हटलं जाते की राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य हा व्यक्तिगतरित्या राज्यपालांना जबाबदार असतो. तर विधान बरोबर आहे. ठीक आहे, डेफिनेटली ते विधान बरोबर येते. हे झालं कलम 164 मध्ये उपकलम 1, आणि म्हणून याला म्हटलं व्यक्तिगत जबाबदारी. आता या उपकलम 1 मध्ये आणखी 2 कलम आहेत, ए आणि बी. त्यामध्ये जे कलम ए आहे त्यामध्ये असं म्हटलं की हे जे मंत्रिमंडळ आहे, ठीक आहे, हे मिनिस्ट्री, हे जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ 15% असू शकते. म्हणजे आपण पाहिलं की राज्य विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळ, आणि या राज्य विधिमंडळामध्ये 2 सभागृह आहेत. ठीक आहे, विधान सभा आणि विधान परिषद आणि एक राज्यपाल. बरोबर आहे. मग ही जी विधानसभा आहे तर काय होते, ज्या घटक राज्याची विधानसभा आहे त्या विधानसभेच्या 15% किंवा मग कमीत कमी 12 इतके सदस्य मंत्रिमंडळामध्ये असतील, अशी ही तरतूद आहे कलम ए. ठीक आहे, कलम 164 उपकलम 1 त्याहीमध्ये ए. बरोबर आहे. आणि ही जी तरतूद आहे ही तरतूद 91वी घटनादुरुस्ती, ठीक आहे, 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये 91वी घटनादुरुस्ती केली, आणि ह्या 91व्या घटनादुरुस्तीनुसार हे जे 15%ची जी अट आहे तर ती अट तिथे समाविष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुन्हा लक्षात घ्या की होते काय, विधानसभेचे जे एकूण सदस्य आहेत, महाराष्ट्राचा विचार जर केला आपण तर 288. मग ह्या 288 सदस्यांपैकी एक तर 12 सदस्य मंत्रिमंडळात असू शकतात, कमीत कमी 12, आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%. बरोबर आहे. इतके सदस्य हे या मंत्रिमंडळामध्ये असू शकतात. आणि हे जे मंत्री आहेत या मंत्र्यांचे काही प्रकार असतात. बरोबर आहे. इथे काही प्रकार आहेत. एक्झॅक्टली ते आपण केंद्रीय मंत्रिमंडळ जेव्हा डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये आपण प्रकार पूर्णपणे डीपमध्ये डिस्कस केलेत. ते तुम्ही पाहू शकता, जसेच्या तसे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. एक्झॅक्टली की हे जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचे काही प्रकार असतात. जसे की एक प्रकार असतो कॅबिनेट. बरोबर आहे. त्यानंतर राज्यमंत्री. बरोबर. त्यानंतर उपमंत्री. बरोबर आहे. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री असे हे 3 प्रकार आहेत मंत्रिमंडळाचे. कॅबिनेट मंत्री म्हणजे मंत्रिमंडळातील जे सर्वात महत्त्वाचे खाते असतात ते कॅबिनेट मंत्र्याकडे असतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कॅबिनेट मंत्र्यामध्ये जे मंत्री असतात, जे सदस्य असतात त्यांना स्पेशल खातं दिलं जाते. जसे की समजा वित्त मंत्रालय हे एक स्पेशल खातं आहे आणि महत्त्वाचं आहे कॅबिनेट मंत्री. राज्यमंत्री काय होते तर कॅबिनेट मंत्र्याच्या मदतीसाठी राज्यमंत्री असू शकतो. जसे की समजा वित्तमंत्री आहे, मग वित्त मंत्रालयामध्ये एखादं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी राज्यमंत्री असू शकतो, किंवा काही वेळेस राज्यमंत्र्याला सुद्धा स्वतंत्र प्रभार देता येतो किंवा स्वतंत्र एखादं खातं देता येते. आणि उपमंत्री जे आहेत तर उपमंत्र्यांना मात्र स्वतंत्र खातं कधीच दिलं जात नाही, तर उपमंत्री हे राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांच्या मदतीसाठी नियुक्त केले जातात. म्हणजे एखादं डिपार्टमेंट हे त्यांच्याकडे दिलं जाते. हे झाले या मंत्रिमंडळाचे प्रकार. एक्झॅक्टली. एक चौथा एक प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे शॅडो कॅबिनेट. ठीक आहे, त्याला प्रति सरकार असं म्हटलं जाते. आणि साधारणतः 2005 पासून हा प्रकार उदयास आलेला आहे. शॅडो कॅबिनेट जे आहे ते खरं तर विरोधी पक्षाचं असते. म्हणजे जो विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता आहे तो काय करतो, एक ग्रुप तयार करतो मंत्रिमंडळासारखा, आणि ते ग्रुप हा कायमच म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की एक तयार असतो की जर सत्ता गेली तर लगेच सत्ता आपल्या हाती घ्यायची. म्हणजे एक प्रति सरकार म्हणून ते तयार असतात. त्याला शॅडो कॅबिनेट असे म्हणू आपण, पण ते घटनेत दिलेलं नाही. घटनेनुसार आपल्याला पाहायला मिळेल की हे 3 प्रकारचं मंत्रिमंडळ असते. ठीक आहे. पुन्हा एकदा थोडक्यात रिकॅप करू आपण. कलम 164 उपकलम 1 त्यामध्ये असं म्हटलं की
राज्यपाल काय करतील, मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील, बरोबर आहे, आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतील. त्यामध्ये ए, किती मंत्री असू शकतात, तर कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15%. कितव्या घटनादुरुस्तीनुसार, 91व्या घटनादुरुस्तीनुसार 2003ला ही तरतूद समाविष्ट केली. त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होते की जर समजा एखाद्या सदस्याने, मग तो सदस्य विधानसभेचा असो की विधान परिषदेचा, जर तो सदस्य मंत्रिमंडळात असेल, ठीक आहे, मंत्रिमंडळात असेल आणि मंत्रिमंडळात असलेल्या सदस्याने जर पक्षांतर केले, एका पक्षातून जर तो दुसऱ्या पक्षात गेला, तर तो सदस्य या सभागृहात सदस्य बनण्यास अपात्र असतो. म्हणजे त्याचं सभागृहाचं सदस्य जाते आणि त्याचं जर सभागृहाचं सदस्य गेलं तर तो व्यक्ती मंत्रिमंडळात सदस्य बनण्याससुद्धा अपात्र असतो. त्याचं मंत्रिमंडळाचं सदस्यत्वसुद्धा जाते. हे सांगितलं तुम्हाला बीमध्ये, कलम 164(1) त्याच्यामध्ये बी. त्यानंतर पाहू आपण कलम 164(2), ठीक आहे, कलम 2, उपकलम 2. यामध्ये असं म्हटलं सामूहिक जबाबदारी, बरोबर आहे. आता सामूहिक जबाबदारी म्हणजे काय, तर थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो. कलम 164 उपकलम 2 मध्ये असं सांगितलं की सामूहिक जबाबदारी म्हणजे काय, तर हे जे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे, हे संपूर्ण मंत्रिमंडळ सामूहिकरित्या, ठीक आहे, सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या विधानसभेमध्ये सामूहिक मंत्रिमंडळाला म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाला पदावरून काढण्याचा अधिकार असतो. म्हणजे विधानसभेने जर मनात आणलं तर संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव विधानसभेमध्ये आणता येतो आणि विधानसभेमध्ये जर अविश्वासदर्शक ठराव जर पास झाला तर अशा वेळेस ते जे मंत्रिमंडळ आहे, संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते, त्यांचा तो राजीनामा मानला जातो. म्हणून सामूहिकरित्या ते विधानसभेला जबाबदार आहेत. म्हणजे राज्याच्या कल्याणासाठी त्यांना काम करावं लागते आणि जर त्यांनी कोणी मंत्रिमंडळ त्यांनी जर राज्याच्या कल्याणासाठी जर काम केलं नाही तर विधानसभा काय करेल, त्यांच्या विरुद्ध अविश्वासदर्शक ठराव आणेल आणि तो जर पास झाला, ठीक आहे, अगदी साध्या बहुमताने, तर अशा वेळेस मंत्रिमंडळ हे बरखास्त होत असते. म्हणून त्याला म्हणून आपण सामूहिक जबाबदारी. इथे एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मुद्दा लक्षात घ्यायचा की जो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. जसं मगाशी पाहिलं आपण, कलम 164 उपकलम 1 नुसार मंत्री व्यक्तिगतरित्या राज्यपालांना जबाबदार असतो, तर कलम 2 नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतो. एक्झॅक्टली. त्यानंतर उपकलम 3 मध्ये असं म्हटलं की राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. अगदी सिंपल आहे, कलम पाठ करून ठेवायची. त्यानंतर उपकलम 4, 164 उपकलम 4 याच्यामध्ये असं म्हटलं की जो व्यक्ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ याच्यामध्ये नियुक्त केला जाईल त्या व्यक्तीने, त्या सदस्याने 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचं सदस्यत्व प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळात केलेली आहे तिथून पुढे 6 महिन्याच्या आत जर तो विधिमंडळाचा सदस्य बनला नाही तर त्याचं मंत्रिपद हे बरखास्त होते, तो मंत्रिपदी अपात्र ठरतो. ठीक आहे. अशा प्रकारचे इथे सांगितले, लक्षात घ्या मित्रांनो, की विधिमंडळाचं सदस्यत्व त्यांना प्राप्त करणं आवश्यक आहे. विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजे काय, तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं हे आवश्यक असते. त्याच्यानंतर वेतन व भत्ते म्हणजे कलम 164 उपकलम 5. ठीक आहे. विधिमंडळाच्या सदस्यांना मंत्रिमंडळाच्या सदस्यांना, मंत्रिमंडळामध्ये जितके सदस्य आहेत त्यांचे वेतन व भत्ते किती असावेत हे विधिमंडळ ठरवेल, राज्य विधिमंडळ ठरवेल. कायदा करून वेळोवेळी कायदा केला जाईल आणि कायद्यानुसार ठरवलं जाईल की मंत्रिमंडळाला वेतन व भत्ते किती असावेत. ठीक आहे. हे झालं मित्रांनो घटनात्मक तरतुदींसंदर्भात. आता इथे जर आपण पाहिलं की मंत्रिमंडळाचा कार्यकाळ किती असतो, तर कार्यकाळ हा किती असतो, तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत. ठीक आहे, असं आपल्याला सांगावं लागते. एक्झॅक्टली. आता हे जे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे, हे संपूर्ण मंत्रिमंडळ कोणते अधिकार पार पाडत असतात किंवा त्यांना कोणते कार्य पार पाडावे लागतात. एक्झॅक्टली. कॉमन मुद्दा आहे, इथे फार प्रश्न येणार नाहीत. मुख्य जो मुद्दा आहे प्रश्न विचारण्याचा तो म्हणजे हा. ठीक आहे. तरी थोडक्यात आपण पाहू, मंत्रिमंडळ कार्य कोणते पार पाडते, तर धोरण निर्माण करणे. आता घटक राज्याचं जे काही धोरण असेल, एक्झॅक्टली, राज्याचा विकास करण्यासाठी, म्हणजे समजा आपण म्हणू किंवा कृषी विकास करायचा, मग घटक राज्यातनी जर कृषी विकास करायचा असेल, आता महाराष्ट्रात जर कृषी विकास करायचा असेल तर मग जलसिंचन योजना आणणे,
ठीक आहे ना. शेतकऱ्यांना स्वस्त सुधारित बियाणं हे स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, पेस्टिसाईड उपलब्ध करून देणे, असे कोणतेही धोरणं असतील तर ते धोरण निर्माण करणं हे मंत्रिमंडळाचं काम असते. त्यांचा अधिकार आहे, त्यांचं ते कार्य आहे. ठीक आहे. कायदे निर्माण करणे, जनरली कायदे हे राज्य विधिमंडळामध्ये निर्माण होत असतात. बरोबर आहे. राज्य विधिमंडळामध्ये कायदे निर्माण होतात, परंतु कोणते कायदे निर्माण केले पाहिजे हे आधीच मंत्रिमंडळात डिस्कस केलं जाते आणि मग मंत्रिमंडळामध्ये त्याचा निर्णय होतो आणि तशा प्रकारचं विधेयक मग विधिमंडळामध्ये, राज्य विधिमंडळामध्ये सादर केलं जाते आणि मग त्या विधिमंडळामध्ये त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये केलं जाते. म्हणजे कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मंत्रिमंडळाचा रोल, त्यांचा अधिकार, कार्य हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कायद्याची अंमलबजावणी करणे. आता इव्हन कायदाच नाही तर लक्षात घ्या मित्रांनो, धोरणसुद्धा. मग हे जे धोरण आणि कायदे मंत्रिमंडळ निर्माण करत असते ते नुसतं निर्माण करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे आणि अंमलबजावणीचं काम हे मंत्रिमंडळाचं असते. ठीक आहे. लक्षात घ्या कायदे. आता कायदा हा राज्य विधिमंडळामध्ये निर्माण होतो, परंतु राज्य विधिमंडळ ते लागू नाही करू शकत. कायदा राज्य विधिमंडळ फक्त कायदा पास करते, तो कायदा लागू करण्याचं काम हे मंत्रिमंडळाला करावं लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कायदा व सुव्यवस्था राखणे. म्हणजे घटक राज्यामध्ये जी कायदा व सुव्यवस्था आहे ती टिकून राहिली पाहिजे, ही पूर्ण जबाबदारी ही मंत्रिमंडळाची असते. त्यांचा तो अधिकार आहे, कार्य आहे. ठीक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यवस्थापन करते. म्हणजे घटक राज्यामध्ये कोणतीही जर आपत्कालीन स्थिती जर निर्माण होत असेल तर अशा आपत्कालीन स्थितीचं व्यवस्थापन करणे हा अधिकार किंवा हे कार्य मंत्रिमंडळाचं आहे. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सर्व मुद्दे समजले असतील. हे मुद्दे, या मुद्द्यांसंदर्भात जेवढेही मी बोललो असेल अक्षरशः शब्दशः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारले जातात. यासोबतच आपलं मंत्रिमंडळ हे जे चॅप्टर आहे हे संपलेलं आहे. हे चॅप्टर पाहत असताना किंवा हे पाहिल्यानंतर लगेच तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळसुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. ठीक आहे. यानंतरचं जे आपलं लेक्चर आहे कार्यकारी मंडळामध्ये, तर कार्यकारी मंडळासंदर्भात आपण पुढचं लेक्चर बघूयात. ते म्हणजे महाधिवक्ता. घटक राज्यामध्ये जे महाधिवक्ता हे जे पद आहे की जे पद राज्यपालाच्या माध्यमातून नियुक्त केलं जाते कलम 165 नुसार, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत राहा. जय हिंद, जय भारत.